आता एक महत्त्वाची बातमी आहे। आज आपण पाहतो आहे की आपलं जगण्याचं आयुर्मान हे दिवसेंदिवस कमी होत चाललंय। एकदा का वय झालं की नानाविध आजारांनी आपण ग्रस्त असतो। अशात जर आपल्याला कोणी सांगितलं की आपलं वय 105 वर्ष आहे आणि अजूनही रुग्णालयाची पायरी चढलेली नाही, कोरोना नंतर तर आपल्याकडे किती संपत्ती आहे यापेक्षा आपण किती आरोग्यदायी आहोत यावरच आपली श्रीमंती ओळखली जाऊ लागली आहे। अशीच श्रीमंती राखलेली आहे यशवंत गेणूजी हाडवळे यांनी। त्यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय, आपण पाहूयात। आता मी आहे जुन्नर तालुक्यामधल्या राजुरी जवळच्या एका वस्तीमध्ये। तिथे माझ्यासोबत जे बाबा आहेत त्यांचं वय आहे 105 वर्ष। आपल्या आजूबाजूला अशी तुरळक उदाहरणं असतीलही, मात्र 105 वर्ष वय म्हणजे वयालाही त्यांनी हरवले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बाबा, तुमचं वय किती आहे आणि नाव काय? यशवंत हरवळे। हां, वय किती तुमचं? 105। एवढे वर्ष जगलात दादा, आणि एवढं वर्ष आपण कसं जीवन पद्धती ठेवली? शेतात काम खाणं कसं? करे बरोबर करते, खाणं पिणं सगळं बनतं पद्धतशीर आहे। खाणं पिणं सगळं पद्धतशीर आहे, तसं काही नाही। शेतात कामं अजूनही करता का तुम्ही? शेतात कामं अजूनही करता का? काय नाही करीत आता। आता नाही काय करीत, आता बसू नाही। हां हां, पण पहिलं कामं करायचे आणि जेवण कसं करायचे? जेवण करायचं पोटापुरतं वाढवणार, जेवढंच आहे पण एवढंच खायचं, दिसते ना। कामं किती केली शेतामधली? कामं नाही केली मुंबईला गिरणीमध्ये, काम नाही। पण मला साहेबांचा काय असायचा त्यांच्या संग मला न्यायची आणायची गाडी, मजात माझं दिवस गेलं, हालत नाही गेलं, मजात गेलं। आता शेतात इकडं आल्यावर जीवन चांगलं आहे का मुंबईत चांगलं आहे? आता मुंबईला काय आहे? आता ना, आता इथंच, आता इथंच आपलं ठेप आहे सगळी, खाण्यापिण्याची सगळी ठेप करतात। मी अशा पद्धतीने ह्या 105 वर्ष वयाच्या बाबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीने आपलं आयुर्मान जे आहे ते आहार विहार जर व्यवस्थित ठेवला तर आपण वाढवू शकतो। अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर, पुणे।